नमस्कार. आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार. त्या गोष्टीचं नाव आहे तेनालीरामा चोर पकडणार. एकदा विजयनगरमध्ये चोरांनी खूप दहशत होती. राजवाड्याजवळील लोक रात्रभर जागून पहारा देत असत. तरीही चोर हुशारीने घरे फोडून माल घेऊन येत. राजाला याची फार चिंता वाटू लागली. त्याने मंत्र्यांना बोलावून विचारले, काय करावे? लोकांना सुरक्षितता नाही. जर हे सुरूच राहिले तर प्रजेला आपल्यावरचा विश्वास उडेल. तेवढ्यात तेनालीराम उभा राहिला. तो हसत म्हणाला, महाराज, मला परवानगी द्या. हे चोर मी पकडून दाखवतो. राजा म्हणाला, पण रात्रभर तू कसा पहारा देशील? चोर फारच चतुर आहेत. तेनाली म्हणाला, महाराज, मला थोडे दोर, एक मोठा भांडा आणि गुपचूप जागा मिळाली की झाली. रात्र झाली. गावात सगळे शांत झाले. पण चोर सावलीत लपून बसले होते. त्यांनी पाहिले की तेनाली आपल्या घराबाहेर एक मोठे भांडे ठेवतो. तो भांड्यात एकामागोमाग दगड टाकत होता आणि मोठ्याने मोजत होता. 1 सोन्याची वीट, 2 सोन्याच्या विटा, 3 सोन्याच्या विटा. चोरांना वाटले, अरे वा, हा आपला सोन्याचा साठा लपवत आहे. सकाळी घेऊन जाईन. तेवढ्यात तेनालीने जोरजोरात म्हणत भांडे झाकून घरात नेले आणि झोपल्यासारखा झाला. चोर मध्यरात्री शिरले. त्यांनी भांडे उचलले, पण फारच जड होते. यात तर सोन्याऐवजी दगडच आहेत. तेवढ्यात तेनाली आणि राज्याचे पहारेकरी बाहेर आले आणि चोरांना धरले. दुसऱ्या दिवशी राजा फार खुश झाला. त्याने तेनालीरामाचे कौतुक केले आणि सोन्याचा सन्मान दिला. या कथेतून आपणाला असे शिकण्यात येते की हुशारी, बुद्धी आणि वेळेवर केलेला उपाय हा ताकदीपेक्षा जास्त सामर्थ्यशाली ठरतो. थँक्यू.